प्रेमसंबंध दाखवून डॉक्टर संपत मुंडे यांचं प्रकरण गुंडाळलं जाईल अशी शक्यता जोरात वाढली आहे. रुपाली चाकणकर तर त्याच दिशेनं हे प्रकरण घेऊन जात आहेत. पोलिसांना तर त्यांचेच हात साफ करायचेत आणि त्यांना वाचवायचंय म्हणून तेही उपाय करताना दिसतील. पण या सगळ्या विषयांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत 4 कड्या जुळल्या जाणार नाहीत तोपर्यंत पोलीस संशयाच्या भोवऱ्यात कायम आहेत. माजी खासदाराच्या नावाला म्हणजे त्यांच्या पीएचं नावाला मात्र उल्लेख सगळ्यांनी त्यांचा टाळला. तपासात तो मुद्दा समोर आणला जात नाहीये. 2 सायबर गुन्हे, पोलिसांचा दबाव या मुद्द्यांवर पोलीस अधीक्षक दोघींशी का बोलत नाहीयेत? 3 सायबर तज्ज्ञ आणि प्रशांत बनकर हे एकमेकांना कसे ओळखत होते? या प्रश्नाचं उत्तर का शोधलं जात नाहीये? 4 डॉक्टर संपत यांची जवळचा कोणताही नातेवाईक नसताना डेड बॉडी खाली कशी घेतली? मुद्दे नाहीयेत, पण फक्त लव्ह ट्रायंगल जोडला जातोय. या आत्महत्या प्रकरणात माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचं दिसून आलं. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनीच त्यांना डिलीट केलं. महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी या घटनेवर बोलताना खासदारांच्या पीएच्या फोनचा उल्लेख केला, तर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे माजी खासदार रणजित निंबाळकर यांचं नाव घेऊन आरोप केले. या संदर्भात आत्तापर्यंत कोण काय म्हणालं? रणजित निंबाळकर यांचं नाव यात कसं आलं आणि त्यावर रणजित निंबाळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी क्लीनचिट दिली, हे आपण पाहूयात. महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिच्या आत्ते-भावानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदारांच्या पीएचा उल्लेख केला. ते असं म्हणाले की माझी मामे बहीण मागच्या 2 वर्षांपासून फलटण येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती. मागच्या वर्षभरापासून खोटे किंवा चुकीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांकडून दबाव टाकण्यात येत होता. जूनमध्ये तिने डीवायएसपीकडे तक्रार केली होती, पण उत्तर मिळालं नाही आणि त्यांनी चौकशी करून सांगतो असं सांगितल्याचं तिनं पत्रात म्हटलं. पत्रावर खासदार आणि त्यांचे 2 पीए एवढा उल्लेख आहे, नावं मात्र त्यांची नाहीत. महिला डॉक्टरचं पत्र आणि नंतर तिच्या नातेवाईकांनी खासदार आणि त्यांच्या 2 पीएचा उल्लेख केल्यानंतर या सर्व प्रकरणात राजकीय दबावाची चर्चा सुरू झाली. पण त्या दिशेने तपास होत नाहीये. या महिला डॉक्टरने 19 जून 2020 रोजी फलटणच्या पोलीस उपाधीक्षकांना लेखी पत्र लिहून तक्रार केली होती. या पत्रामध्ये महिलेनं म्हटलं होतं की पेशंट म्हणजे आरोपी फिट नसतानाही तो फिट आहे असा रिपोर्ट द्या, असा वारंवार दबाव माझ्यावर टाकला जातोय आणि अपशब्द वापरले जात आहेत. या संदर्भात मी पोलीस निरीक्षक यांना फोनद्वारे माहिती दिलीय. त्यांनी त्यामध्ये माझा काही संबंध नाही असे म्हणत ओढवाओढवीची उत्तरं दिली. असाही आरोप तिनं या तक्रारीमध्ये केला होता. या तक्रारीची कोणतीच दखल न घेतल्या गेल्यानं महिला डॉक्टरने 23 ऑगस्ट रोजी माहिती अधिकारांतर्गत आरटीआय देखील दाखल केला होता. आपल्या तक्रारीचं पुढे काय झालं याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न या आरटीआयद्वारे महिला डॉक्टरनी केला होता. पण या आरटीआयलाही काही उत्तरं प्राप्त झालं असल्याचं या महिलेच्या भावानं सांगितलं. मग आता हे प्रश्न समोर असताना अन्य आणखी बरेच प्रश्न आहेत. रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या शेजारी फलटणचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सुद्धा बसलेले आहेत. प्रश्न केला गेला की डॉक्टर संपत मुंडे प्रकरणामध्ये वारंवार आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचा किंवा आरोपी फिट नसताना फिट दाखवण्यासाठी दबाव टाकला जातोय, अपशब्द वापरले जात आहेत, पोलीस दबावाचा वारंवार उल्लेख होतोय. तुषार दोशी साहेब, तुम्ही यावर काही कारवाई करणार आहात का? तर ते म्हणाले की पोलिसांच्या दबावाबाबत आता कुठलीही कारवाई केली जाणार नाहीये. सध्या हे प्रकरण फक्त आत्महत्या आणि हातावर लिहिलेल्या मजकुरापर्यंतच सीमित आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर आली. प्रश्न तयार होतोय की पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात असताना सुद्धा पोलीस या मुद्द्याकडे कशा पद्धतीने बघतायत. दुसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे पीएसआय बनकर 4 दिवस फरार होता. फरार असताना तो पंढरपूरवरून बेडवर असे बरेच पत्ते बदलत आला. या काळामध्ये त्याला त्याचा मोबाईल सुद्धा लपवला. तो मोबाईल का लपवला? प्रसारमाध्यमांसमोर आलेला पीएसआय बहिणीला आपल्याला ढसाढसा रडताना दिसतोय, मी निष्पाप हे सांगताना दिसतोय आणि म्हणून पीएसआय भरतीबाबत सॉफ्ट कॉर्नर तयार केला जातोय. पण डॉक्टर संपदा यांच्यावरती बनकरनी अत्याचार केला ह्या गोष्टीला कानाडोळा का केला जातोय? डॉक्टर संपत यांचं कॅरेक्टर डिफाईन करण्याचा प्रयत्न सध्या आरोपीच्या वकिलांकडून होतोय आणि त्याला काही प्रमाणावर सत्ताधारी सुद्धा पाणी लावण्याचं काम करतायत. यामध्ये सरळ राजकीय अँगल दिसतोय, यामध्ये सरळ पोलीस अँगल दिसतोय. मात्र या सगळ्या प्रकरणाला फक्त प्रेमाचा अँगल लावण्याचा प्रयत्न या डॉक्टर संपदाच्या सगळ्या गोष्टींमध्ये घडताना दिसतोय. रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की पोलीस आणि डॉक्टर संपदा दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या. 18 ऑगस्टला एक चौकशी समिती नेमली गेली होती आणि त्यांनी त्यांचा निकाल दिला होता. म्हणजे हे सगळं प्रकरण 15 ऑगस्टला निकाली काढलं गेलं असं रुपाली चाकणकर सांगतात.
रुपाली चाकणकर सांगतात की असे म्हणण्याने डॉक्टर संपत मुंडे यांचं जाने आणि मार्चमध्ये संभाषण झाले. त्यानंतर दोघांमध्ये कोणतेही संभाषण झालं नाही. मग जूनमध्ये एकमेकांच्या विरोधातील तक्रारीकडून समोर आल्या. प्रश्न नाहीये. PSI बनकरचा अँगल कोणी का लक्षात घेत नाहीये? यामध्ये फक्त प्रशांत बनकर समोर आणला जातोय. प्रशांत बनकरची भली म्हणते की संपदाने प्रशांत बनकरला प्रपोज केलं होतं, त्याला नकार दिला होता म्हणून त्यांच्यामध्ये वाद होते. मग असं होतं तर तुम्ही एकत्र शिखर शिंगणापूरला कसे जाता? व्हिडिओमध्ये हे दोघे बारामतीमध्ये शॉपिंग कसे करतात? प्रश्न नाहीये. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, ज्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जातो, त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रशांत बनकरच्या घरी डॉक्टर संपदा मुंडे होत्या. लक्ष्मीपूजन केलं, फोटो चांगला आला आणि म्हणून वाद सुरू झाले. वादाचं रूपांतर मोठ्या भांडवामध्ये झालं. 10 वाजेपर्यंत दोघे सोबत बसले होते. नंतर डॉक्टर संपत यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिथे जाऊन त्यांनी सुसाईड केली. रात्री अपरात्री तुमच्या घरातून एक पोरगी निघून जात आहे आणि ती गोष्ट तुम्ही वाऱ्यावर सोडून दिली का? त्याच वेळी डॉक्टर संपदा यांच्या घरच्यांना कळवलं नाही का की तुमची मुलगी असं करते, ती रात्रीच्या वेळी निघून जाते? हे प्रश्न नाहीयेत. फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा यांचं कॅरेक्टर डिफाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचं कॅरेक्टर चांगलं नव्हतं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि यामध्ये पोलिसांना वाचवतात, खासदारांना वाचवतात, सत्ताधारी आपल्या माणसांना वाचवतात. पण जोपर्यंत ह्या 4 कड्यांचं जुळत नाही किंवा वारंवार पोलीस दबावाचा जो आरोप डॉक्टर संपत यांनी केला होता, रितसर तशा तक्रारी दिल्या गेल्या होत्या, तरीही पोलिसांनी ॲक्शन का घेतली नाही? त्यासंबंधी जे पोलीस असतील ते सगळेच्या सगळे निलंबित करून त्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत आणि त्यावर एक वेगळी सविस्तर समिती नेमली गेली पाहिजे. सुषमा अंधारे असतील, अंबादास दानवे असतील, सगळ्यांनी राजकीय कोणाकोणाची नावे आहेत ती सगळी घेतली. मात्र तरीसुद्धा आरोपींना या ठिकाणी डिक्री करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉक्टर संपत यांच्या वकिलांनी एवढाच एक मुद्दा मांडलाय की मरताना माणूस खोटा बोलत नसतो. त्या हातावर लिहिलेल्या त्या 4 ओळी ह्या सगळ्या प्रकरणाचा विषयाचं गांभीर्य सांगतायत. PSI बनकरकडून अत्याचार या अँगलला हेही बघितलं गेलं पाहिजे की डॉक्टर संपत यांच्यावरती संबंधित PSIने 4 वेळेस अत्याचार केलाय. ही माहिती त्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समजली होती का? आणि म्हणून दोघांमध्ये टोकाचे खटके उडाले का? एक फोटो काढला, फोटो चांगला आला नाही म्हणून एवढा वाद झाला, हे सांगणं कोणाला पटेल का? डॉक्टर संपत हे एक मेडिकल ऑफिसर होत्या. DYSP, SP किंवा पोलीस प्रशासनाच्या विरोधातील लढाई ते कागदोपत्री लढल्या, तत्वांना लढल्या आणि फोटो चांगला आला नाही म्हणून त्या आत्महत्या करतील? सिक्वेन्स जुळत नाही. या 4 कड्या जोपर्यंत जुळत नाहीत तोपर्यंत पोलीस फसले. तसेच भले कितीही प्रेमसंबंधाचा अँगल देऊन हा विषय गुंडाळला तरी हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नक्कीच नाहीये. मी मांडलेल्या मुद्द्यांबाबत तुमचं मत काय? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.